अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं व्हिसा धोरण भारतीयांच्या मुळावर आणि जीवावर उठलंय. अमेरिकेत स्वप्नवत जीवन, घर, गाडी, नोकरी आणि अचानक भारतात अडकणं. H-1B व्हिसाधारकांची ही वस्तुस्थिती आहे. ट्रम्प प्रशासनाच्या नव्या नियमांमुळे हजारो भारतीय व्यावसायिकांचं भविष्य अधांतरी आहे. काय घडलंय नेमकं? चला जाणून घेऊया याचा खास रिपोर्ट. नमस्कार, मी प्राची शिरकर. आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन. अमेरिकेतील भारतीय व्यावसायिकांसाठी डिसेंबर महिना सुट्टीचा असतो, मात्र यंदा तो संकटाचा ठरलाय. 15 डिसेंबर पासून अमेरिकन दूतावासाने H-1B आणि H-4 व्हिसा मुलाखती अचानक पुढे ढकलल्या. कारण काय? तर ट्रम्प प्रशासनाची नवीन सोशल मीडिया तपासणी. ही प्रक्रिया इतकी कडक की मुलाखती थेट 2026च्या मध्यापर्यंत पुढे गेल्या. त्यामुळे हजारो अर्जदार जे व्हिसा स्टॅम्पिंगसाठी भारतात आले ते आता परत जाऊ शकत नाहीत. ते भारतातच अडकले आहेत. अमेरिकेच्या या व्हिसा धोरणानंतर एक पोस्ट व्हायरल होते. यामध्ये माझं अमेरिकेत घर, गाडी आहे. व्हिसा नसल्याने अमेरिकेत कधी परतू? मालमत्ता विकायची की भाड्याने घ्यायची? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक जण 10 वर्षापासून अमेरिकेत स्थिरावले आहेत. घरं घेतली, मुलं शाळेत, मात्र आता नोकऱ्या धोक्यात, कुटुंब वेगळी. इमिग्रेशन वकील एमिली न्यूमन म्हणतात, कंपन्या किती दिवस वाट पाहतील? 71% भारतीय हे H-1B व्हिसाधारक आहेत. त्यांच्यावरचं हे संकट मोठं आहे. प्रुडेन्शियल रिव्होकेशन म्हणजे सावधगिरी आणि आर्थिक सुरक्षिततेच्या कारणांमुळे दिलेली मान्यता किंवा परवानगी रद्द करणं. मात्र ती अमेरिकेबाहेर प्रभावी आहे. त्यामुळे कायद्याशी ज्यांचा थोडाफार संबंध आहे त्यांना नोटिसा देण्यात आल्यात. अमेरिकेच्या नव्या व्हिसा धोरणांचा अनेक बाबींवर परिणाम होऊ शकतो. टेक क्षेत्रात अनिश्चितता असल्याने काही कंपन्या आउटसोर्सिंगकडे वळतात. या सर्वाचा विचार करून भारत सरकारनं अमेरिकेशी चर्चा केली आहे, मात्र अडकलेल्या लोकांविषयी चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देश संपर्कात आहेत, लवकर तोडगा काढू असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. हिस्सांमधील बदल हे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचे असले तरी भारतीय व्यावसायिकांना त्रासदायक आहेत. अमेरिकेला कुशल मनुष्यबळ हवं, मात्र नवे नियम लागू करून त्यावर अंकुशही आणला जातोय. अमेरिकेच्या नव्या व्हिसा धोरणामुळे नोकऱ्या गमावणं, आर्थिक नुकसान, द्विपक्षीय संबंधावर परिणाम होऊ शकतो. त्यातच भारत हा अमेरिकेचा मोठा भागीदार आहे. हिस्सा नियम देशांच्या गरजांनुसार बदलतात, मात्र मानवी परिणामांकडे दुर्लक्ष होता कामा नये. दोन्ही देशांच्या सरकारांनी संवाद वाढवणं आवश्यक आहे, जेणेकरून कुशल कामगारांचे, व्यावसायिकांचे हक्क सुरक्षित राहतील. हे केवळ व्हिसाचे नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेचं संकट आहे. शेवटी स्वप्नांच्या मागे धावताना सीमा ओलांडल्या गेल्या तरी एखादा नियम तुमचं जीवन बदलू शकतो. अमेरिकेच्या व्हिसा धोरणामुळे भारतात आलेल्यांसमोर मोठं संकट उभं आहे. आता भारतीय व्यावसायिकांचा लढा सुरू आहे. आशा आहे त्यांच्या लढ्याला यश येईल. अमेरिका तुमची सोशल मीडिया तपासणी करणार आहे, तेव्हा अमेरिकेचा हा नियम किती शोषक आहे या वास्तवाकडे दुर्लक्ष करता कामा नये. माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.